नागपूरच्या भांडेवाडी परिसरात एका 60 वर्षाच्या इसमानं अवघ्या 4 वर्षाच्या मुलीची छेड काढत तिच्यासोबत कुकृत्य केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे। पोलिसांनी या प्रकरणी या नराधमाला अटक केली आहे। विजय नागोसे हा आरोपी परिसरात भाड्याच्या घरात राहत होता। पीडित चिमुकली आपल्या घराजवळील बांधकाम सुरू असलेल्या जागेवर खेळण्यासाठी गेली होती। यावेळी आरोपीनं तिला बहाण्यानं बांधकाम स्थळी नेलं आणि तिच्याशी अश्लील कृत्य केल्याचा आरोप आहे। त्यानंतर आरोपीनं चाकूचा धाक दाखवत ही बाब कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती। या धाकामुळे चिमुकली काही दिवसांपासून गप्प आणि घाबरलेल्या अवस्थेत राहत होती। मुलीच्या वागण्यात झालेला बदल लक्षात आल्यानंतर तिची आई तिला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन गेली। तिथे डॉक्टरांनी मुलगी मानसिक तणावाखाली असल्याचं सांगितलं। त्यानंतर आईनं विश्वासात घेऊन विचारपूस केली असता संपूर्ण प्रकार उघडकीस आला। घटनेची माहिती मिळताच कुटुंबियांनी भांडेवाडी पोलिसांकडे तक्रार दाखल केली। तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली। आरोपी विरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून अशा प्रकारच्या गुन्ह्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। पीडित मुलीच्या आईने तिला हॉस्पिटलला घेऊन गेले असता डॉक्टरांनी तिला सांगितले की हिच्यासोबत काहीतरी विचित्र घडलेले आहे। त्यावरून ती पोलीस स्टेशनला आली। तिने सांगितले की तिच्या घरात शेजारी राहणारा एक 60 वर्षीय व्यक्ती यांनी तिच्या मुलीसोबत लैंगिक अत्याचार केलेला आहे। अशा माहितीवरून आपण त्वरित तो गुन्हा दाखल केला आणि प्रकरण संवेदनशील असल्याने त्वरित आरोपीला ताब्यात घेतले आणि पुढील कायदेशीर कारवाई चालू आहे।